नमस्कार मंडळी. एका सबस्क्रायबरच्या सजेशनप्रमाणे आज आपण कायरोळी बनवूया. एका बाउलमध्ये बारीक चिरलेला कांदा, खोबरं ओलं, थोडीशी कोथिंबीर, मालवणी मसाला, बारीक रवा, दही मिक्स करून घेऊया. मूळ पारंपरिक रेसिपीमध्ये ह्याच्यात दुधाचा वापर केलेला आहे, पण आजकाल म्हणजे कांदा आणि दूध हे अपोजिट फूड आहे का ह्याच्यावर चर्चा चाललेल्या असतात, म्हणून मी दही घातलेलं आहे. दही आणि पाणी याचं मिश्रण करायचं आहे आपल्याला. एक 5 मिनिटं ह्याला सेट होण्यासाठी ठेवून देऊया. 10 मिनिटं ठेवल्यानंतर या मिश्रणात आपण तांदळाची पिठी घालूया, हिरव्या मिरचीचे तुकडे, मीठ, भरपूरशी कोथिंबीर आणि लागेलचं पाणी घालूया. थोडं थोडं करत घालायचं, एकदम नाही घालायचं. या मिश्रणात थोडीशी हळद घालूया, मिक्स करून घेऊया. मिक्स करून घेतलेलं आहे सगळं. अशी कन्सिस्टन्सी हवी आपल्याला. तव्याला तेल लावून घेऊ जरा. तव्यावर कायरोळ्या घालूया. झाकून ठेवूया. तेल घालूया थोडंसं वरनं. पलटून बघूया. छान झालेलं आहे. खोबरं, दही ह्याच्यामुळे एक छानसा स्वाद येतो कायरोळीला. छान. दुसऱ्या बाजूनी मस्त भाजलं गेलंय. प्लेटमध्ये काढतोय. कायरोळी घालून घेऊ तव्यावर. थोडंसं तेल घालू मध्ये. झाकून ठेवूया. पलटून घेऊया. दोन्ही बाजूनी छान भाजून घ्यायची. आता पुढच्याही कायरोळ्यांनी अशीच करून घेते. तर मंडळी, आपल्या गरमागरम कायरोळ्या खोबऱ्याच्या चटणीबरोबर खाण्यासाठी तयार आहेत. तुमच्याही काही फरमाईशी असतील तर नक्की सांगा. अशाच छान छान नवीन नवीन पदार्थांसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. घरचं खाणं हेची आरोग्याचं लेणं.